नमस्कार. श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 10व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. श्री वल्लभाचार्य. श्री वल्लभाचार्य हे वल्लभ संप्रदायाचे आचार्य आहेत. वल्लभ संप्रदायाला पुष्टी संप्रदाय असंही म्हटलं जातं. वल्लभाचार्यांचा जन्म एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात इसवी सन 1473 वैशाख कृष्ण एकादशीला झाला. काही तज्ज्ञांच्या मते त्यांचा जन्म काशी क्षेत्रात झाला. काहींच्या मते त्यांचा जन्म रायपूर जिल्ह्याच्या चंपारण्य किंवा चुनार या गावात झाला. त्यांचे वडील लक्ष्मण भट्ट हे विष्णू स्वामी संप्रदायाचे अनुयायी होते. आयुष्याच्या सुरुवातीची काही वर्ष त्यांनी उत्तर भारतात व्यतीत केली. संस्कृताचं ज्ञान प्राप्त करून त्यांनी तीर्थाटन केलं आणि अनेक वादविवाद जिंकले. इसवी सन 1489 त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. विजयनगरचे राजा कृष्णदेवराय इसवी सन 1509 ते 1529 यांच्या राज्यसभेत श्री वल्लभाचार्यांनी अनेक स्मार्त ब्राह्मणांना हरवलं होतं. ही घटना त्यांच्या जीवनचरित्रात विशेष उल्लेखनीय आहे. वल्लभाचार्यांना अग्निदेवाचे अवतार मानलं जातं. असं सांगतात की त्यांचे कुणी मानव गुरु ज्ञात नाहीत. त्यांनी आपली शिक्षा स्वयं श्रीकृष्णाकडून प्राप्त केली असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे. श्रीकृष्ण हे परम पुरुषोत्तम भगवान आहेत. राधाराणी ही सहचारिणी आहे आणि सर्वोच्च गोलोकात ते राहतात. हा सिद्धांत त्यांना निंबार्कापासून मिळाला असं सांगण्यात येतं. वल्लभाचार्यांनी शुद्धाद्वैतवादाची स्थापना केली आणि संपूर्ण आयुष्य वल्लभ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसारासाठी व्यतीत केलं. वल्लभ मार्ग हा भक्ती मार्ग आहे. भक्ती हे साधन नाही ते साध्य आहे. या संप्रदायाला पुष्टी म्हणण्याचं कारण की वल्लभांच्या मतानुसार भक्ती ही ईश्वर कृपेने मिळते, म्हणून ईश्वराची कृपा या संबंधाने पुष्टी शब्दाचा वापर केला जातो. या शब्दाचा प्रयोग भागवत पुराणाच्या एका उल्लेखानुसार झाला आहे. भागवतामध्ये अनुग्रहाला पोषण म्हटलं आहे. वल्लभाचार्यांनी अनेक ग्रंथांच्या रचना केल्या. त्यात प्रामुख्याने वेदांत सूत्राचा अणुभाष्य, सुबोधिनी, तत्वदीप निबंध, सिद्धांत रहस्य, प्रकाश, शुद्धाद्वैत मार्तंड असे अनेक ग्रंथ आहेत. वल्लभाचार्यांनी अनेक यात्रा केल्या. यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी प्रचार आणि वादविवादही त्यांनी जिंकले. समाजाला कृष्ण भावनेची प्रेरणा श्री वल्लभाचार्यांच्या शिकवणीतून मिळाली. मनुष्याने भगवंताची अहेतुकी भक्ती करावी, सेवा करावी, तसंच भगवंताबरोबर पुत्राप्रमाणे संबंध ठेवावा, त्याच्यावर प्रेम करावं अशी शिकवण त्यांनी दिली. वल्लभाचार्यांनी पहिली भारत यात्रा इसवी सन 1492 ते 1497 केली आणि इसवी सन 1502 त्यांची समाधी झाली. या यात्रेदरम्यान विजयनगरला जात असताना ते पंढरपूर इथे थांबले होते. श्री वल्लभाचार्यांची बैठक. हे स्थान चंद्रभागा नदीच्या पलीकडे असून अत्यंत सुंदर आणि पवित्र आहे. भारतात गुजरात, महाराष्ट्रात पंढरपूर, नाशिक, मथुरा तसंच राजस्थान अशा अनेक ठिकाणी वल्लभाचार्यांच्या एकूण 84 बैठका आहेत. त्यातील महाराष्ट्रातील पंढरपूर इथली बैठकसुद्धा महत्त्वपूर्ण मानली जाते. ही 35वी बैठक आहे. वल्लभाचार्यांनी 3 वेळा भारत भ्रमण केलं आहे. त्यांनी जिथे जिथे भागवत कथा केली तिथे तिथे त्यांची बैठक निर्माण झाली. पंढरपूर इथेही त्यांनी 7 दिवसाची भागवत कथा केली. हे स्थान उत्पन्न होण्याविषयीची कथा अशी आहे की श्री वल्लभाचार्य भारत प्रदक्षिणाला निघाले. नाना प्रकारची तीर्थ फिरत फिरत शिष्यमंडळींसह ते इथे आले. चंद्रभागा भरलेली पाहून शिष्यमंडळीही श्री पांडुरंगाचं दर्शन कसं करावं असं आचार्यांना विचारू लागली. तेव्हा आचार्यांनी संध्यावंदना झाल्यानंतर विचार करू असं सांगितलं आणि ते संध्यावंदनाला बसले. पांडुरंगाचं चिंतन करू लागले तेव्हा एकदम चहूकडून दिव्य प्रकाश पडला. श्री वल्लभाचार्य डोळे उघडून पाहतात तो साक्षात वैकुंठ निवासी भगवान पांडुरंग समोर होते. त्यांनी मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने श्री विठ्ठलाला वंदन करून त्यांना आसन देऊन षोडशोपचारे पूजा केली. या मंदिराच्या पुरोहिताने त्या भेटीचं वर्णन पुढील प्रमाणे सांगितलं आहे. एक दिवस महाप्रभू हिंदोळ्यावर बसले होते. तेव्हा त्यांचे निजी सेवक दामोदर दास त्यांना म्हणाले, आपण पंढरपूरला आलो.
परंतु आपण अजूनही पंढरीरायाचं दर्शन घेतलं नाही. आपण आता दर्शनाला जाऊया. तीरावर नाव आहे की नाही पाहून ये. दामोदरदास चंद्रभागेवर जाऊन आले. त्यांनी सांगितलं की एक उंच धिप्पाड माणूस हाती काठी घेऊन नदीवरून चालत येत आहे. एवढंच वल्लभाचार्यांनी ऐकलं. भगवंत अंतर्यामी आहेत आणि भगवंत भक्ताच्या हृदयात वास करतात. वल्लभाचार्यांना कळलं कोण आलंय ते. ते धावत नदीच्या किनाऱ्याजवळ आले. पांडुरंगाने त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि तिथे त्यांचा मिलाप झाला. हे वर्णन वल्लभ संप्रदायाचे ग्रंथ पुष्टीसुधामूल पुरुषमध्ये तसंच आनंद आविष्कार या वल्लभाचार्यांच्या अधिकृत जीवनचरित्रात दिलं आहे. मठाच्या गर्भगृहात भगवंताच्या चरणचिन्हाचं आपल्याला दर्शन होतं. या गर्भगृहाला 18 पायऱ्या आहेत. गेली 50 ते 52 वर्षापासून भगवंताच्या चरणचिन्हावर असलेल्या शिलेमध्ये श्रीनाथजींची छबी आणि गायीच्या छबीचं दर्शन होतं. जेव्हा वल्लभाचार्यांचं आणि भगवंताचं मिलन झालं तेव्हा पांडुरंग वल्लभाचार्यांना म्हणाले की तू छोट्या वयात वल्लभ संप्रदायाची स्थापना केली, परंतु तू या भूतलावरून गेल्यावर हा संप्रदाय लोप होण्याची शक्यता आहे अशी मला शक्यता वाटते. तेव्हा वल्लभाचार्य पांडुरंगाला म्हणाले, भगवंता तुम्हीच यावर उपाय सांगा. तेव्हा विठ्ठलाने त्यांना गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचा आदेश दिला. वल्लभाचार्य भगवंताच्या सांगण्यावरून काशी इथे आले. तिथे महालक्ष्मी नामक स्त्रीशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांना गोपीनाथ आणि विठ्ठलनाथ अशी 2 अपत्य झाली. त्यातील विठ्ठलनाथांना 7 पुत्र प्राप्त झाले. विठ्ठलनाथांनी आणि त्यांच्या वंशजांनी वल्लभ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. या संप्रदायात एकूण 52 समाज आहेत. वल्लभाचार्य हे अनन्यसाधारण भक्त होते. त्यांनी कृष्णदेवरायांकडून प्राप्त झालेल्या सोन्याच्या 7 मोहरांनी विठ्ठलासाठी मुकुट बनवला असं सांगतात. अशा प्रकारे या बैठकीची मठाची सुरुवात झाली. इथली संपूर्ण पूजा अर्चना ही पुष्टी मार्गाच्या नियमानुसार होते. जी व्यक्ती पुष्टी संप्रदायातून दीक्षित आहेत त्यांनाच इथे आरच्या विग्रहांची सेवा करण्याची परवानगी आहे. श्री शंकराचार्य. शंकराचार्यांच्या आविर्भाव आणि तिरोभाव काळासंबंधी अनेक मते आहेत, परंतु अधिकांश त्यांचा काळ हा 778 ते 820 इसवी सन यांच्या अंतर्गत सांगितला जातो. त्यांचा जन्म केरळ इथल्या कालती नावाच्या गावात दक्षिण भारतातील शैव ब्राह्मण परिवारात वैशाख शुक्ल पंचमीला झाला. शंकराचार्य या पृथ्वी तलावर फक्त 32 वर्षे राहिले. त्यांच्या वडिलांचं नाव शिवगुरू आणि मातेचं नाव सुभद्रा होतं. श्री शंकराचार्य हे अलौकिक प्रतिभा असलेले प्रकांड पंडित, गंभीर विषाद शैली, प्रचंड कर्मशीलता, सर्वोत्तम त्याग अशा अनेक गुणांनी संपन्न होते. असं मानलं जातं की ते स्वयं श्री शिवाचेच अंश होते. वयाच्या 2ऱ्या वर्षीच त्यांनी पुराणाच्या कथा कंठस्थ केल्या. वयाच्या 7व्या वर्षी वेद आणि वेदांगाचं संपूर्ण अध्ययन समाप्त केलं. त्यांची संन्यास घेण्याची इच्छा होती, परंतु आईने आज्ञा दिली नाही. शंकराचार्य मातृभक्त होते. मातेला दुखवण्याची त्यांची इच्छा नव्हती. एके दिवशी आई समवेत नदीत स्नान करतेवेळी एका मगराने त्यांचा पाय पकडला. आई विव्हळ झाली. तेव्हा शंकराचार्य म्हणाले, आपण जर मला संन्यास घेण्याची आज्ञा दिली तर हा मगर मला सोडून देईल. मातेने लगेच त्यांना आज्ञा दिली आणि मगराने शंकराचार्यांना सोडून दिलं. गोविंद भगवत पादाकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. थोड्याच काळात त्यांची योगसिद्ध महात्मा म्हणून प्रचिती झाली. लोक त्यांच्याकडून दीक्षा घेऊ लागले. ते काशीला आले. त्यांचे पहिले शिष्य पद्मपादाचार्य होत. श्री विश्वनाथांनी त्यांना चांडाळाच्या रूपाने दर्शन दिलं. भगवंतांनी त्यांना एकात्मवादाचं मर्म समजावून ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहायला सांगितलं. वयाच्या 32व्या वर्षीच त्यांनी मोठमोठ्या अनेक ग्रंथांची रचना केली. भारत भ्रमण करून विरोधीयांना परास्त केलं. शंकराचार्य त्यांच्या काळात दिग्विजयी होते. त्यांनी श्रीनगर इथल्या शारदा देवीच्या सिद्धपीठात आपलं भाष्य प्रमाणित केलं. बद्रिकाश्रमात येऊन आपल्या ग्रंथांची रचना केली. तुंगभद्रा नदीच्या काठी शृंगेरी मठाची स्थापना केली. जगन्नाथपुरीत गोवर्धन मठ, द्वारकेत शारदा मठ आणि बद्रिकाश्रमात ज्योतिर्मठ अशा 4 मठांची स्थापना केली. त्यांचं ब्रह्मसूत्र, गीताभाष्य, विवेकचूडामणी, आनंद लहरी स्तोत्र असे अनेक ग्रंथ आहेत. श्री शंकराचार्यांचा वाद अद्वैतवाद म्हणून ओळखला जातो. शंकराचार्य हे अद्वैत मताचे आद्यगुरू आणि प्रचारक होते. अद्वैत मत शांकर मत अथवा शांकर दर्शन म्हणूनही ओळखला जातो. अद्वैतवाद
सर्व शक्तिमान परब्रह्म अद्वितीय आहे, न तत् सम अपि अधिकस्य दृश्यते. शक्तिमान आणि शक्तीत काही भेद नाही. स्वरूप शक्ती, जीवनशक्ती आणि मायाशक्ती या परमात्म्याच्या अनेक शक्तींपैकी प्रधान आहेत, प्रमुख आहेत. या शक्तींचा प्रकाश क्रमशः भगवत धाम, जीव आणि जगत आहे. हे सर्व भगवंताहून अभिन्न आहे अशा मताला मानणारे अद्वैतवादी. परंतु शंकराचार्यांच्या अद्वैतवादाला वैष्णवाचार्यांनी मान्य केलेले नाही. कारण केवलाद्वैतवाद काल्पनिक आहे, वास्तव नाही. कारण मायावादाचा मुख्य धागा म्हणजे अंधारात दोर सर्पाप्रमाणे भासतो, परंतु दिव्याच्या प्रकाशात भ्रम हटतो आणि तो सर्प नसून दोर असल्याचं ज्ञान होतं आणि भय हटतो. तद्वत जग भासतो. हे झालेले नाही म्हणजे अजातवाद. ज्ञान झाल्यावर जगतसृष्टी नाही. मग अनेक प्रश्न उठतात. सृष्टी नाही तर हे अवतार झाले ते कसे झाले? पुराणे, रामायण, महाभारत, वेद सृष्टी निर्माण झाली नाही तर हे खरे की खोटे? रामायण भागवतातल्या या लीला सत्य की असत्य असे प्रश्न निर्माण झाल्यावर उत्तर शोधावं लागतं. त्यावेळी उत्तर शोधलं ते म्हणतात, खरा राम आत्मा, सीता शांती आणि 10 तोंडांचा रावण म्हणजे अंतःकरणातील विकार. विकारांमध्ये आल्यावर शांती नष्ट होते. हे वाईट विचार म्हणजे कौरव, चांगले विचार म्हणजे पांडव. त्यांचे अंतःकरण रूपी कुरुक्षेत्रावर युद्ध चालूच असतं. हे महाभारत. परंतु कृत्रिम मताकारणे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. सूर्याची अनेक प्रतिबिंबे अनेक घटातून पडतात, परंतु सूर्य एकच असतो. प्रश्न उठतो तो म्हणजे साकार वस्तूचंच प्रतिबिंब पडतं, निराकाराचं नाही. या सृष्टीला जगाला स्वप्न म्हणतात. मग स्वप्न पडतं कुणाला? बरं, स्वप्नात काय दिसतं? ते कुठेतरी सत्य स्वरूपात असतंच. मायावादामुळे पंचोपासना आली. विष्णू, गणेश, शिव, शक्ती आणि सूर्य कोणालाही परमेश्वर माना. मग तत्वमसी जप करून स्वतःच उपास्य व्हा. मग पूजा, जप, ध्यान याची गरजच नाही. सर्व साधने बुडाली. तुकाराम महाराजांनी याच गोष्टीचा विरोध केला आहे. म्हणूनच ते म्हणतात, आम्ही वैकुंठाचे वासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने. विषय लोभी मने साधने बुडविली. अर्थे सप्तमी किंवा तृतीया लावून अर्थात पुराणे लोपली किंवा वेगळा अर्थ काढल्याने पुराणांचा स्वाभाविक अर्थ लोपला. शब्दज्ञानाने अर्थात शब्द पांडित्य प्रदर्शनाने नाश केला. त्यामुळे आधीच विषयलोभी लोकांना साधन कष्ट नको असते, म्हणून ते साधनापासून दूर गेले. साधने बुडाली. आम्ही वैकुंठाचे वासी आहोत. परंतु व्यास महर्षी, वसिष्ठ, नारद अशा ऋषीमुनींना वेदपुराणाचा जो अर्थ अभिप्रेत होता तो सांगण्यासाठी मी आलो. म्हणूनच महाराजांनी निराकारवाद, निर्विशेषवाद, मायावादाचं निराकरण केलं आहे. म्हणूनच ते स्पष्ट सांगतात, याजसाठी वनांतरा जातो सोडून या घरा. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो नेदी भ्रम. मी घर सोडून वनांतराला जातो. याचं कारण म्हणजे अद्वैताची, निराकाराची वाणी मी कानाने ऐकत नाही. माझ्या भगवत प्रेमाला बाधा निर्माण होईल. बुद्धी आकृतीशिला होईल. मी स्वतः ब्रह्म आहे हा भ्रम माझ्या भगवत प्रेम प्राप्तीत आडवा येऊ नये. मोक्षाचे अर्थात ब्रह्मात विलीन होण्याचे खंडन. मोक्ष देवापाशी नाही, लटक्या घाई विवळतं. कारण जीव सनातन म्हणजे गीता आहे. सनातन म्हणजे आधी नाही अंतही नाही, असा अनाद्यनंत त्याचं अस्तित्व अबाधित आहे. मग त्याचं अस्तित्व ब्रह्माशी एकरूप होऊन संपणार कसं? नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. अहम ब्रह्म म्हणून पळी तसे पिंडा. न बोलावे भांडा तयासवे. अशा अनेक अभंगातून त्यांनी मायावादाचे निराकरण केलं आहे. काही सूज्ञ मंडळी विचारू शकतात, काही अभंगात मायावाद सदृश अर्थ आहे, त्याचं काय? उदाहरणार्थ, देव पहावयासी गेलो तेथे देव होऊन गेलो. सहज अंध आला निज निराकार पंथे इत्यादी. उत्तर असे की महाराजांनी निराकारवादाचे, अद्वैतवादाचे जसे स्पष्टपणे खंडन केले आहे तसे मंडन केले नाही. आणि देव पहावयास गेलेला तो दुर्जन राहत नाही, त्याच्यात दैवी गुण येतात असा सरळ अर्थ घेता येतो. असे 4-2 अभंग असतील
परंतु याचा अर्थ नक्कीच मायावादाला पूरक नाही. असा अर्थ काढण्याचं धाडस म्हणजे महाराजांना वदतो व्याघात दोष लावण्यासारखं आहे. जिथे एका गोष्टीला पुष्टी दिली त्याच गोष्टीचं तिथेच खंडन करणं हा दोष महाराजांकडून शक्य नाही. महाराज सरळपणे सांगतात, अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. परंतु कोणी कोणी असा अर्थ काढण्याचे धाडस करतात की महाराजांच्या वेळी अद्वैत सांगणारा मातब्बर नव्हता, म्हणून त्यांनी विचार केला की अद्वैत न ऐकलेलं बरं. वा, काय टवाळी आहे. स्वतःला मायावादाच्या दावणीला बांधल्याचा हा परिणाम. मायावाद दर्शन भक्तीला पंगू बनवते, तिला घायाळ बनवते, तिचं शुद्ध रूप नष्ट करते. म्हणून प्राकृतिक बीजावरच कृत्रिम औषधे वापरून प्रकृतीवर अत्याचार करून जसे हायब्रिड बीज तयार होते तसा हा मायावाद. गटागटादी उदाहरणे, वाटी संवादी भ्रमाचे चरवण हे सर्व मायावादाचे फासे आहेत. जसा मासा आयत्या चालून आलेल्या गळाच्या मांसपिंडाला गिळंकृत करण्याच्या लोभाने मरण ओढवून घेतो, त्याप्रमाणे मायावादाचा स्वीकार करणं म्हणजे साधनं आणि श्रद्धामूल्याचा नाश ओढवून घेण्यासारखं आहे. भक्तिलता बीज श्रद्धेतून वाढतं. आदौ श्रद्धा ततः साधू संगोथ भजनक्रिया. ततोनर्थ निवृत्ती स्यात् ततो निष्ठा रुचिस्ततः अथा सक्तिस्ततो भावस्ततः प्रेमाभ्युदंशति. साधनामयं प्रेमणः प्रादुर्भावे भवेत् क्रमः. भक्तिरसामृत सिंधू. अध्यात्मविषयक श्रद्धा असेल तर सत्संगातून भजन साधन प्रक्रिया घडते. पुढे अनर्थाची निवृत्ती होते. पुढे भगवंतावर पूर्ण निष्ठा होते. पुढे निष्ठा परिपक्व झाल्यावर रुची वाढते. भगवत सेवेत त्याला गोडी लागते. नंतर त्याची भगवत भक्ती वाढत जाऊन अखेर भाव प्राप्त करून भगवत प्रेमात सिद्धी मिळते. ही भक्ती. वैष्णवांचा भागवत धर्म असा आहे. भक्ती इथे करायची, वैकुंठातही करायची, साधन काळातही करायची, सिद्धावस्थेतही करायची, परमेश्वर ठेवील तिथे करायची. ती शाश्वत आहे, तसे भक्त शाश्वत आहेत. भगवत धाम शाश्वत आणि भगवंत शाश्वत आहे आणि तोही भक्तांशी आदान प्रदान करणारा असा रसराज पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण भूलोकी लीलेत हीच वृंदावनाची मूर्ती द्वारकेत आली. द्वारकेतून पंढरपुरात आली. तोच परब्रह्म पांडुरंग. भक्तीची व्याख्या आचार्य करतात, अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादिनावृत्तम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. भक्तीत अभिलाषा नसावी. ब्रह्मैकत्व ज्ञान किंवा कर्म जडत्वाने ती आवृत्त झालेली नसावी. भगवंताचं अनुकूल भावाने अनुशीलन करणारी असावी. ती उत्तम भक्ती होय. आता प्रश्न असा की पहिले सर्व लोक परमेश्वराची सेवा साधना करीत, भगवत प्रेम प्राप्त करून भगवत धामात जात. परंतु मायावादाचं ज्ञान झाल्यामुळे पूजा करताना, उपासना करताना मनामध्ये सदैव विचार असतो की आपणही या ब्रह्मात विलीन होणार आहोत. एकरूप भाव झाल्यावर हा देवही नाही आणि मी देखील नाही, साधनाही नाही, भजन नाही. समोरचं रूप केवळ अज्ञान आहे तोपर्यंत मानलेलं आहे, अन्यथा तो निराकार निर्गुण आहे. अशा वेळी प्रेम सिद्ध कसं होणार? तर हा निर्विशेष वाद आला कुठून? पार्वती मातेने हाच प्रश्न आपले प्राणनाथ भगवान शिवांना विचारला. तेव्हा भगवान शिव म्हणाले, मायावादमसच्छास्त्रम प्रच्छन्नम बौद्धमुच्यते मय्यव विहितम देवी कलौ ब्राह्मण मूर्तीना. उमादेवीच्या प्रश्नाचं उत्तर देताना श्री महादेव म्हणाले, देवी, हे असत्य शास्त्र आहे. हे आच्छादित बौद्ध मत आहे. मी कलिकाळात ब्राह्मण रूप घेऊन या मायावाद शास्त्राचा प्रचार करीन. इथे प्रश्न उठतो की देवादिदेव महादेव एक महाभागवत, महाजन वैष्णवात अग्रगण्य असे आहेत. परंतु भगवदाज्ञा म्हणून त्यांनी मायावादाचा प्रचार केला, म्हणून जगद्गुरू महादेवाचा यात दोष नाही. जे अखिल जीवजगताच्या कल्याणासाठी आपल्या हातात चक्र धारण करून आहेत, घेऊन या चक्र गदा याची धंदा करीतो भक्त रागे पायापासी दुर्जनाशी संहारी. त्यांच्या आज्ञेत कोणते कल्याण दडले आहे कोण जाणे. आधीने सेवकाचे एकमेव कर्तव्य आहे स्वामींची आज्ञा पाळणे. म्हणून शुद्ध वैष्णव मायावादाचे प्रचारक शिवाचे अवतार श्रीपाद शंकराचार्य यांचा काही दोष नाही. भगवान पुरुषोत्तम शिवांना सांगतात, त्वमाराध्य तथा शंभो गहिण्यामी वरम सदा द्वापारादौ युगे भूत्वा कलया मानुषादिषु स्वागमैः कल्पितैस्वञ्च जनान् विमुखान् कुरु मांच गोपय येन स्यात्
सृष्टिरेषोत्तरोत्तरा. हे शंभो रुद्र महाभाहो, लोक मोहित होतील असं मायावाद शास्त्र तू निर्माण कर. वास्तवाला अवास्तव व अवास्तवाला वास्तव असल्याचं प्रतिपादन कर. वेदार्थावर कल्पित मत मांड आणि लोकांना माझ्यापासून विमुख कर. आपल्या विध्वंसक रुद्र रूपाचं सामर्थ्य प्रकट करून माझ्या नित्य भागवत स्वरूपाला आवृत्त कर. त्यामुळे सृष्टीत माझ्या लीलांसाठी उत्तरोत्तर पार्श्वभूमी निर्माण होत जाईल. एष मोहम सृजाम्याशु योजनान मोहयिष्यति त्वंच रुद्र महाबाहो मोहशास्त्राणि कारय. अतथ्यानि वितथ्यानि दर्शयत्व महाभुज प्रकाशम कुरु चात्मानम अप्रकाशंच मा कुरु. वराह पुराण. काळाच्या ओघात संप्रदाय संकीर्णता वाढली. हा कलिकाळाचा प्रभाव आहे. संतांवर आघात झाले तसे त्यांच्या वाङ्मयावरही झाले आहेत. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांचे अभंग बुडवले गेले, त्यांना काठीनं मारलं गेलं. असे असताना त्यांच्या वाङ्मयाचा समादर कोण करणार? प्रभूंच्या पांडुरंगाच्या निष्पाप भक्तांनी ते स्मरणातून हस्तलिखितातून जतन करून ठेवलं. संत महात्मे आपले आध्यात्मिक आईवडील आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही बालके भक्तीत प्रगती करू शकू. म्हणून सर्वांच्या चरणी सादर प्रणाम करावा, त्यांना सन्मान द्यावा. सर्वांनी साहित्य निर्मिती करून भगवंताची सेवा केली आहे. मायावाद दर्शनाच्या प्रचाराने श्रीपाद शंकराचार्यांनी बौद्धांचा शून्यवाद परास्त केला. वेदशास्त्राचा आदर वाढवला. धर्माची होत चाललेली दुर्दशा बौद्धांच्या प्रभावाच्या काळात थांबवली. त्या काळात मायाजालाने लोकांना वेदांकडेच थांबवून ठेवलं. त्या काळी मायावाद दर्शनाची आवश्यकता होती. उपदेश तात्कालिक स्वरूपाचे आणि सर्वकालिक स्वरूपाचे असतात. तात्कालिक उपदेश त्या काळापुरते मर्यादित असतात. सार्वकालिक उपदेश सर्व काळ पाळायचे असतात. मायावाद बौद्धांच्या उत्कर्षाच्या काळात धर्माला वाचवण्याचा उपचार ठरला असेल. आता त्याची आवश्यकता नाही. आता शुद्ध भागवत संप्रदायाची शिकवण घेऊन निरोगी शुद्ध भक्तिमार्ग स्वीकारून मौल्यवान मनुष्य जीवनाचं परमकल्याण करण्याची संधी याद्वारे प्रतीत अशा बद्ध जीवांना उपलब्ध करून दिली जावी, हे श्रेयस्कर. श्री शंकराचार्यांनी या पृथ्वी तलावर 32 वर्षापर्यंत भ्रमण केलं. त्यांनी पंढरपुरालाही भेट दिली. चंद्रभागेत स्नान, भगवंताचं दर्शन हा त्यांचा नित्यक्रम होता. विठ्ठल भगवंताच्या सुंदर रूपाने श्री शंकराचार्यांचं मन आकर्षित झालं. पांडुरंगाच्या दर्शनाने ते भारावून गेले. भगवंताची शंकराचार्यांवर विशेष कृपा झाली. आपल्या दिव्य रूपाचं त्याने त्यांना दर्शन दिलं. मायावाद्याचे आद्य आचार्य श्री शंकराचार्य भगवंताच्या सौंदर्याने इतके आकृष्ट झाले की स्वतःचं भाष्य विसरून त्यांनी श्री पांडुरंगाच्या सुंदर अशा रूपाचं वर्णन करणारं पांडुरंगाष्टकम लिहिलं. यात त्यांनी श्री विठ्ठलाच्या अनन्यसाधारण सौंदर्याचं वर्णन केलं असून श्री विठ्ठल हेच कृष्ण आहेत असेही सांगितले आहे. पांडुरंगाष्टकम त्याचा अर्थ मी वाचते. श्री भीमा नदीच्या काठावर महायोगाचे योगपीठ असलेल्या ठिकाणी म्हणजे पंढरपूर इथे आपला भक्त पुंडलिक याला वर देण्यासाठी मोठमोठ्या ऋषीमुनींसह तो थांबला आहे. जो आनंदाचं मूळ आहे त्या परब्रह्म स्वरूप श्री पांडुरंगाचं मी भजन करतो. ज्याने विद्युल्लते समान तेजस्वी वस्त्र परिधान केली आहेत, ज्याची अंगकांती मेघाप्रमाणे निळी सावळी आहे, जो लक्ष्मीचं मंदिर आहे, विलोभनीय असं ज्याचं स्वरूप आहे, जो ज्ञानाचा प्रकाश आहे म्हणजे ज्याचा प्रकाश विज्ञानमय आहे आणि आपले दोन्ही पाय विटेवर समांतर ठेवून जो उभा आहे, त्या विश्वव्यापी श्री पांडुरंगाचं मी भजन करतो. माझ्या सर्व भक्तांसाठी भवसागर हा कमरे इतकाच उंच आहे. म्हणजेच जे माझे असतील त्यांना जीवनरूपी भवसागर त्यांच्या कमरे इतकाच उंच असल्याने सहज पार करता येईल, हे समजावण्यासाठी ज्याने आपले हात कमरेवर ठेवले आहेत. ब्रह्मदेवाला राहता यावं म्हणून ज्याने नाभीला कोशस्वरूप दिलं आहे, त्या परब्रह्मस्वरूप श्री पांडुरंगाचं मी अखंड भजन करतो. लखलखित आणि दैदिप्यमान कौस्तुभमणी ज्याने आपल्या कंठात धारण केला आहे, ज्याची मुद्रा अत्यंत शांत आहे, जो सर्वांचा पालन करता आहे आणि भक्तांचं कल्याण करण्यात तत्पर आहे, अशा त्रैलोक्यनाथ स्वरूप श्री पांडुरंगाला मी नितांत वंदन करतो. ज्याचं मुखकमळ शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे स्मित हास्ययुक्त असल्यामुळे अत्यंत देखणं आहे, ज्याचे गाल चमचमणाऱ्या कर्णभूषणांमुळे अधिक शोभिवंत दिसत आहेत, ज्याचे ओठ जास्वंदाच्या फुलाप्रमाणे तांबूस आहेत, ज्याचे डोळे कमळाप्रमाणे सुंदर आहेत, असा मंगलमय ब्रह्मस्वरूपची पांडुरंग
मी माझे आश्रयस्थान मानतो. किंमत करता येणार नाही अशा दिव्य रत्नांनी ज्याची पूजा देवांनी केली आहे, ज्यामुळे किरीटाच्या म्हणजे मुकुटाच्या प्रभेने सर्व दिशा उजळून निघत आहेत, ज्याचं अंग 3 ठिकाणी बागदार म्हणजे कमानदार आहे, ज्याच्या मुकुटावरील मोरपीस फारच खुलून दिसत आहे, त्या श्रीकृष्ण स्वरूप श्री पांडुरंगाला मी सर्वस्व अर्पण करतो. जो विश्वव्यापी विश्वस्वरूप आणि ज्याचा अंत लागत नाही असा श्रीकृष्ण परमात्मा बासरीतून सुमधुर सूर काढतो, जो स्वतः लीलेने गुराख्याचा वेश धारण करून गायींना आनंद देतो, वृंदावनात गोप गोपींना सुखावतो, त्या सुहास्य वदन असलेल्या सृष्टी निर्मात्या त्या पांडुरंगाला मी आत्मसमर्पण करतो म्हणजे भजतो. ज्याला जन्म नाही, जो रुक्मिणीच्या प्राणांची संजीवनी आहे, अत्युच्च स्थान प्राप्त असा एकमेव अद्वितीय असा तुर्यावस्था स्वरूप असा शरणागताचं संकट नाशन करणारा नित्य प्रसन्न असा देवांचा देव निर्विकार परब्रह्म तत्व श्री पांडुरंगाला मी साष्टांग प्रणिपात करतो. श्री पांडुरंगाचं हे अष्टक म्हणजे 8 श्लोकांचं स्तोत्र पुण्य निर्माण करणारं आहे. हे जो एकाग्रतेने आणि मनपूर्वक नेमाने पठण करील तो अंतकाळी संसाररूपी भवसागर सहज पार करील आणि त्याला चिरकाळ टिकणारा वैकुंठ लोक म्हणजे श्री हरिरूप पांडुरंगाचं चरणकमळ प्राप्त होईल. इति श्रीमद शंकराचार्य विरचितम श्री पांडुरंगाष्टकम संपूर्णम. श्री कृष्णार्पणमस्तु. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.